सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगानं दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन सांगोला इथं मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर सुधीर गवळी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रारूप प्रभाग रचनेबाबत सविस्तर माहिती दिली। सन 2011च्या जनगणनेनुसार सांगोला शहराची लोकसंख्या 34,321 इतकी असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगर परिषदेसाठी एकूण 23 सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे। यापैकी अनुसूचित जातीसाठी 3 जागा तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 6 जागा आरक्षित राहणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण लागू असल्याने एकूण 23 पैकी 12 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। यामध्ये अनुसूचित जातीच्या 3 पैकी 2, मागास प्रवर्गातील 6 पैकी 3 तसेच उर्वरित 7 जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असतील। प्रारूप प्रभाग रचनेनुसार शहरामध्ये विविध वस्त्या, परिसर, शैक्षणिक संस्था, बाजारपेठा व महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे यांचा समावेश करून प्रभागनिहाय लोकसंख्या आरक्षण व सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत। सांगोला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेसाठी आपण आज इथे पत्रकार परिषद आयोजित केली होती। त्यासाठी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव इथे उपस्थित होते। सांगोला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण 2011ची जी जनगणना आहे सांगोला शहराची, तर ती प्रमाणभूत मानून त्याच्यावर आपण प्रभाग रचना तयार केलेली आहे। तर आपल्या सांगोला शहराची एकूण लोकसंख्या 34,321 होती 2011च्या जनगणनेप्रमाणे, आणि त्यानुसार आपले एकूण 23 सदस्य निवडून येणार आहेत। तर त्या 23 सदस्यांसाठी जी काही प्रभाग रचना तयार केली आहे, तर त्यामध्ये प्रामुख्याने द्विसदस्यीय प्रभाग रचना पद्धती राबवलेली आलेली आहे, परंतु आपली विषम संख्या येत असल्यामुळे आपला एक प्रभाग हा त्रिसदस्यीय होत आहे। तर त्यामध्ये पहिले 10 प्रभाग जे आहेत तर ते द्विसदस्यीय आहेत आणि 11वा प्रभाग जो आहे तो आपला त्रिसदस्यीय आहे। आणि एकूण मग याच्यामध्ये जे काही जागा सुटलेल्या आहेत त्याच्यात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 6 जागा सुटत आहेत। 27% आरक्षणाच्या नियमाप्रमाणे 27% आरक्षणाच्या याच्यामध्ये 6 जागा सुटत आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, आणि अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी 3 जागा सुटत आहेत। तर त्यामध्ये जे प्रभाग क्रमांक 1 ते 10 जे आहेत ते द्विसदस्य असल्या कारणाने त्याची लोकसंख्या साधारणपणे 3000 इतकी लोकसंख्या सरासरी लोकसंख्या आहे, आणि जे त्रिसदस्यीय प्रभाग जो आहे तर त्यामध्ये 4500 लोकसंख्या एवढी सरासरी लोकसंख्या आपण त्यामध्ये गृहीत धरलेली आहे। ही प्रभाग रचना करत असताना साधारणपणे आपल्याला 10% लोकसंख्या ही किमान किंवा 10% लोकसंख्या ही कमाल अशा प्रमाणात आपल्याला ती प्रभाग रचना करायची असते। त्याचे सगळे निकष पाळून आणि प्रगणक गट कोणताही प्रगणक गट न फोडता आपण ही प्रभाग रचना केलेली आहे। नागरिकांच्या माहितीसाठी सदरची प्रभाग रचना ही नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये तसेच तहसील कार्यालयामध्ये सुद्धा पाहावयास मिळणार आहे। सोबतच या प्रभाग रचनेवर नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असतील तर त्यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नगरपालिका कार्यालयामध्ये तशा हरकती व सूचना नोंदवाव्यात। योग्य त्या हरकतींच्या व सूचनांचे नोंद घेऊन माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत त्यावर सुनावणी होऊन अंतिमतः आपल्याला अंतिम प्रभाग रचना ही दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी पाहावयास मिळणार आहे। हा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रथम टप्पा असून यानंतर मतदार याद्या तयार होणे व ॲक्च्युअल निवडणुका या तिसरा टप्पा या क्रमाक्रमाने पुढे येणारच आहेत। तर अशा पद्धतीने आपण ही प्रारूप प्रभाग रचना केलेली आहे। धन्यवाद। अद्यापपर्यंत मान्य राज्य निवडणूक आयोगाकडून तशी काही सूचना आलेल्या नाही आहेत, आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष होतील किंवा नगरसेवकांमधून नगराध्यक्ष होतील याबाबत लवकरच तोडगा निघेल आणि त्याबाबत मान्य राज्य निवडणूक आयोगाकडून तशा लेखी सूचना मिळतील। कोणता प्रभाग वाढला आहे आणि किती नगरसेवक असणार आहेत? सन 2016च्या जे सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये साधारणपणे 20 सदस्य होते, आणि द्विसदस्यीय प्रभाग त्यावेळेस देखील असताना 10 प्रभागामध्ये 20 सदस्य निवडून आले होते आणि 21वे सदस्य हे लोकनियुक्त नगराध्यक्ष होते। तथापि आता जी लोकसंख्येचा वाढता दर आहे त्यानुसार मान्य राज्य निवडणूक आयोगाने साधारणपणे 25,000 लोकसंख्या क वर्ग नगरपालिकासाठी 20 नगरसेवक आणि पुढच्या वाढीव 3000 लोकसंख्येसाठी 1 नगरसेवक अशा पद्धतीने 34,321 लोकसंख्येसाठी एकूण 23 नगरसेवक म्हणजे 3 नगरसेवक हे वाढलेले आहेत। मागील सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा 3 नगरसेवक यावेळी वाढलेले आहेत। महिलांसाठी
टोटल जागेमधील आरक्षित जागा किती असणार? महिलांचं आरक्षण हे 50% आरक्षण असतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. मग ते जिल्हा परिषद, महापालिका असो किंवा पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगरपालिका असो, यामध्ये साधारणपणे 50% आरक्षणाच्या नियमानुसार 23 सदस्यांपैकी 12 सदस्य हे महिला असणार आहेत. आणि त्यामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 6 सदस्यांपैकी 3 महिला नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत. आणि अनुसूचित जातीच्या 3 जागा असल्यामुळं त्यातली 2 जागा ह्या महिलांसाठी राखीव आहेत. स्वीकृत नगरसेवक तेवढेच राहणार का? स्वीकृत नगरसेवक हे एकूण निर्वाचित नगरसेवकांचे 10% असतात. त्यामुळे 23 नगरसेवकांच्या मागे 2 नगरसेवक हे स्वीकृत असतील. आणि त्याचं ज्यावेळेस सगळे निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि ज्यावेळेस पहिली मीटिंग होईल, निवडून आलेल्या सदस्यांची पहिली मीटिंग होईल, ज्यामध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा शपथविधी होतो, तर त्यावेळेस वेगळ्याने जिल्हाधिकारी महोदयांमार्फत स्वीकृत नगरसेवकांचा वेगळ्याने कार्यक्रम लावण्यात येईल. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम कधी असेल? आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाबाबत अजून तशा सूचना मिळालेल्या नाही आहेत. त्या साधारणपणे अनुसूचित जातीची लोकसंख्येचे ज्या प्रभागामध्ये विभागणी केली आहे, तर त्यानुसार उतरत्या क्रमात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचं आरक्षण पडत असतं. आणि नागरिकांच्या मागास प्रवर्ग किंवा महिलांचा जो आरक्षण आहे, तर त्यामध्ये चिठ्ठ्या टाकून आरक्षण काढलं जातं. त्याबाबत अद्यापही लेखी तशा काही अजून सूचना आलेल्या नाही. मताचा टक्का कितीपैकी किती वाढला, म्हणजे मतदान किती वाढलं? मतदार याद्या अद्याप आम्ही तयार करायला घेतलेल्या नाही आहेत. परंतु विधानसभेची आता जी आपली विधानसभेची निवडणूक झाली आहे 2024ला, तर भारत निवडणूक आयोगाच्या ज्या मतदार याद्या होत्या विधानसभेच्या, तर त्यामध्ये साधारण 31,000पर्यंत मतदार यादी होत्या. तर त्या आता परत 1 जानेवारीची जी काय आपली मदर रोल असतो, जे मूळ याद्या असतात, तर त्यामध्ये अजून संख्या वाढलेली आहे. साधारणपणे 32,000च्या आसपास मतदार संघ सांगोला शहरामध्ये असतील. धन्यवाद.